तर मंडळी हो मुंबई गोवा हायवे हा या कसाल पूल दिसता आता समोर आहे ना आपल्याक आज जाऊचा आहे ना अंगणेवाडी 23 किलोमीटर हा. चला तर मंडळी मी आता राठिवडे तिट्यावर येऊन पोचलो आहे. तर ह्यो रोड गेला तो आपलं अंगणेवाडीत गेलो. तर ह्या साईडने आपल्या बेहण्याचा पूल भेटला एक, त्याच्यानंतर पोई विरण बागायत करून आपण अंगणेवाडीत जातलो आणि ह्यो रोड गेला तो कणकवलीत गेलो आणि आता मी ह्या रोडने येलो तो म्हणजे कसाल मालवण रोड. तर आता आपण जाऊया पुढे आणि बघूया. चला तर मंडळी ह्यो असा अंगणेवाडीचो तीट होतो आहे ना आपल्याक आता आत जाऊचा. ह्यो रोड गेलो तो मालवणला गेलो तर आहे ना आपल्याक आता आत अर्धा किलोमीटर जाऊचा. चला तर मंडळी आता आपण मंदिराकडे येऊन पोहोचलो. तर आता आपण बघूया मंदिराचं परिसर. चला चालू आहे मसाला आहे त्यांनी मंदिराच्या माध्यमातून खेळ आहे आणि फळ लावलेलं मोठं ब्रिज रोड ठिकाणी जायचं आहे. पुंजीचं वितरण झालेलं आहे. नमस्कार मंडळी, मालवणी दुर्ळा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत असा. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात येलाच असतं की व्हिडिओ कशा संदर्भात असतो. तर उद्या तारीख असा 9 फेब्रुवारी 2026 आणि सगळ्यांका माहितीच असा उद्या असा तो म्हणजे अंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी आईचा वार्षिक जत्रोत्सव. तर या जत्रोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण होत गेलेली असा आणि दर्शनासाठी काही तास बाकी राहिले. तर मी आता येले अंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी आईच्या मंदिरात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमका दाखवतो दर्शनासाठी कोणकोणते रांगे आणि किती रांगे असतात ते, त्याच्यानंतर विद्युत रोषणाई कशा प्रकारे केलेली असेल, त्याच्यानंतर मंदिराचं आजूबाजूचं परिसर, त्याच्यानंतर कोणकोणती नवीन दुकानं आली आहेत, बस डेपो कशा प्रकारे असत, त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्था 2 व्हीलर 4 व्हीलरची पार्किंग व्यवस्था कशा प्रकारे केलेली असतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतलो आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा उद्या येताला तेव्हा गडबड न होता व्यवस्थित तुमका दर्शन भेटणार. मी मालवण साईडनं येतो त्यांना मालवणचे जे रांगे असतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतलो आहे आणि कणकवली साईडनं आणि मसुरे साईडनं जे येणारे भाविक असतात त्यांना मी ते साईडचे जे रांगे असतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतलो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर मंडळी आहे मंदिराच्या सजावटीसाठी फुलांचं डेकोरेशन चालू आहे आणि त्याचं काम आता चालू असा तुम्ही बघू शकता. त्याच वेळेपासून देवीची ओटी भरताली. मंडळी आता आपण मंदिरात असो आणि मंदिरात आता विविध फुलांची सजावट चालू असा तुम्ही बघू शकता. आणि या पूर्ण मंदिर संगमरवरी या म्हणजे सुंदर असं ह्यो झुंबर दिसता तुमका. तर आता आपण बाहेर जाऊया आणि रांगा कुठकुठल्या असत, पार्किंगची व्यवस्था कशी आहे ती आपण आता बघूया. चला तर आहे ना आत एंट्री केल्यावर इकडे सभा मंडप आणि इकडे स्टेज आहे बघा. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत वगैरे होतं. आणि या साईडला बघितलं तर मुखदर्शन प्रवेशद्वार गेट नंबर 10 असा हा आपला मंदिर. तिकडे पोलीस कंट्रोल रूम आहे. सुंदर अशी विद्युत रोषणाई पण केलेली असा. तुमका रात्री बघूक भेटतली. यात्रोत्सवा दिवशी
ज्यावेळी देवीची ओटी भरण्यास सुरुवात होईल त्याच वेळेपासून आता आपण आजूबाजूचा बाकीचा परिसर बघूया. मंदिराची प्रतिकृती थर्मोकॉलची बनवलेली आहे. त्याच्या उत्सवात आलेल्या सर्व भाविक व्यापारी बंधू भगिनी व ओटी विक्रेते यांना एक महत्वपूर्ण सूचना देण्यात येते. आणि 90% काम पूर्ण झालेलं असा. गोड पदार्थ उदाहरणार्थ उद्या जत्रा असल्यामुळे केळी, साखर सगळ्यांची लगबग चालू आहे. बॅनर वगैरे लावच्या कामा वगैरे चालू असणार. CCTV नियंत्रण कक्ष बघू शकता. ओटी व ओटीचे सामान विक्री करू नये. यात्रोत्सवा दिवशी ज्यावेळी देवीची ओटी भरण्यास सुरुवात होईल त्याच वेळेपासून देवीची ओटी भरता येईल याची नोंद सर्व व्यापारी बंधू भगिनी व भाविक. तर मंडळी ह्यो मालवणकडून येणारा रस्तो असा. तर ह्या साईडला तुमका ST डेपो भेटतलो. तो जत्रेसाठी उभारलेलो असा. आणि हैना चलत इलास की पहिलाच प्रवेशद्वार दिसतला ता म्हणजे मालवणसाठी असा. गेट क्रमांक 1. तर आता आपण बघूया आता. या ग्रामस्थांना या साईडला सगळी दुकानं लागली आहेत. ह्यो रोड तुमका पूर्ण जाम दिसतो उद्या. भरपूर गर्दी असता. ह्यो पहिलो गेट हा. सेवा 1 तास इथे ठेवण्यात आलेली आहे. तो मालवणसाठी असा. मालवण प्रवेशद्वार गेट क्रमांक 1. तर आता आपण जाऊन बघूया. तो पूर्ण प्लायवूड टाकलेली आहेत बघू शकतात. आणि साईडला धरूक पण असा. अजूनही ज्या ग्रामस्थांना सुका आणि ओला कचऱ्यासाठी पिशव्या पाहिजे आहेत, मंडळी ह्या प्रवेशद्वार आपण बघितलं. तर आता आपण पुढे जाऊया. 2 नंबरचा प्रवेशद्वार बघूया. ह्या साईडला पण पाळणा इला आहे बघा. त्याचा असेंबलिंगचं काम चालू आहे. या वर्षी 2-2 पाळणी तुमका बघू भेटतली. आकाश पाळणी. प्रत्येकानं आपली जागा अडवलेली आहे दुकानासाठी बघा. आज रात्रीपासून सगळी दुकानं लागाक सुरुवात होती. सगळेजण इले होते बघा. कारण पहाटे 3 वाजल्यापासून कदाचित दर्शन चालू होतं. त्यामुळे आज रात्री सगळी दुकानं लागतली. ही आपण गेट नंबर 1ची लाईन आहे जी डायरेक्ट मंदिराकडे खाली उतारली आहे. आणि ह्यो मालवणसाठी दुसरो गेट हा. मालवण प्रवेशद्वार गेट नंबर 2. ह्यो पण बघूया आपण आतमध्ये जाऊ. तर मंडळी तुमका पोलीस पण दिसतात. ते भाविकांच्या सेवेसाठी तयार असत. तर कुठली तुमका अडचण असतात, कोण हरवलेला असतात तर यांका नक्की. आता आपण मंदिराच्या उजव्या साईडला असो. सुंदर अशी लाइटिंग केलेली असा. ही रात्री तुमका बघूक भेटतली. मंडळी हे 2 गेट आहेत. गेट क्रमांक 5 आणि गेट क्रमांक 6. ते विशेष अतिथी प्रवेशिका प्रवेशद्वार म्हणून असत. ज्यांच्याकडे पास असत त्यांना हे 2 गेट असत. आणि त्याच्याच अपोजिट साईडला तुळाभारसाठी प्रवेशद्वारिका 7 नंबरचा गेट हा. डायरेक्ट मंदिराच्या बॅक साईडने तुळाभार जय होता थंय जातली. तर मंडळी आता आपण मंदिराच्या लेफ्ट साईडला असो. आणि लेफ्ट साईडला तुमका तुळाभार ज्या ठिकाणी होता तो हय होता. तर हय तुम्ही तुळाभार केलास की डायरेक्ट तुमका मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश भेटतला. म्हणजे असो या दरवाजान. आणि इकडे सजावट केली जाता मंदिराची फुलांनी. इकडे फुलांची सजावट वगैरे चालू आहे मंदिरात.
तर मंडळी भातशेती आहे आणि या भातशेतीत आता या ठिकाणी सगळी खाऊ गल्ली असतली, म्हणजे दोन्ही साईडला तुमका खाण्याची म्हणजे खाद्यपदार्थांची तुमका वेगवेगळ्या दुकानं भेटतली आणि त्याच्या बॅक साईडला तुमका पाळणा वगैरे भेटताला बघू. तर आपण आता जिकडे खेळ असत लहान मुलांचे म्हणजे पाळणा किंवा जम्पिंग असतात या साईडला, इकडे छोटा पाळणा पण असा आणि मोठा पाळणा पण असा. त्या साईडला पण एक मोठा पाळणा हा. काम चालू असा. जर पाण्यात बसलास तर तुमका मंदिर वरनं एक नंबर दिसतला. तर आपली मालवणच्या साईडची रांग वगैरे बघून झालेली असा. आता आपण कणकवली साईड आणि मसुरा साईड बघूया. चला. तर मंडळी या ठिकाणी चलचित्र असतात. आता तुमका उद्या रात्री बघू भेटताला आणि त्याच्या बाजूकच पोलीस नियंत्रण कक्ष असा. पुढे सगळी मिठाईची वगैरे दुकानं असतात, हॉटेल्स असतात. आणि यो समोर दिसता तो मसुरा रोड आणि या साईडला कणकवली. इकडे पण भरपूर दुकानं असतात. हेलिपॅड पण इकडेच असतात. आणि ही असा ती मसुऱ्याची प्रवेश द्वारिका असा, ती डायरेक्ट मंदिराकडे जातली या. आणि इकडे महावितरणाचा कार्यालय पण आहे. आता आपण बाकीच्या लाईन बघूया. तर मंडळी आता आपण मगाशी मालवण लाईनचा सगळा बघितलं, दुकानं वगैरे कशा प्रकारे लागली आहे. तर ह्यो रोड असा तो कणकवली साईडला गेलो हा, म्हणजे कणकवलीचा जो डेपो असा बस डेपो त्या साईडला गेलो हा. या साईडला पण भरपूर दुकानं असतात, ब्लँकेटची वगैरे दुकानं असतात. दोन्ही साईडला दुकानं लागायला सुरुवात झाली आहे. पण फक्त आजचा दिवस असा, उद्या पहाटेपासून दर्शन सुरू होतं, त्यामुळे माणसांची गर्दी वाढत जातली. पूर्ण दोन्ही साईडला दुकानं लागली आहे बघा. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया या साईडला किती लाईन असत ते. चला. तर मंडळी ह्यो गेट क्रमांक 9 असा, तो कणकवलीसाठी असा, कणकवली प्रवेशद्वार. ही लाईन डायरेक्ट मंदिराच्या बॅक साईडसून तुळाभराच्या बाजून डायरेक्ट गावाऱ्यात गेली या. देवीची ओटी भरता येईल याची नोंद सर्व व्यापारी बंधू घेऊन जा ना दादा. मातेच्या उत्सवात आलेल्या तर मंडळी मंदिराच्या बॅक साईडला रोडवरच तुमका सुलभ स्वच्छतागृह दिसतला अंगणेवाडीत. आता आज जाऊया आणि बघूया. जेंट्स लेडीजसाठी दोघांसाठी पण असं. तर मंडळी ह्यो असा कणकवली साईडचो बस डेपो. थंय तुमका कणकवलीक जाणारे, कसालला जाणारे, कुडाळला जाणारे बस भेटतले आहेत. आणि या साईडला 4 व्हीलरची पार्किंग आहे पूर्ण पुढेपर्यंत आणि इकडे 2 व्हीलरची पार्किंग आहे.
कणकवली साईडसून हैना जत्रा सुरू होता. हैना तुमका दोन्ही साईडला दुकानं बघूक भेटतात जी जास्त करून हॉटेल्स आणि खाजा यांचीच असत. काही कपड्याची वगैरे पण असत, भेलपुरी पाणीपुरी याची पण असत. हे अजून काय नवीन नवीन इली आहेत ते आपण पुढे बघूया. इकडे चायनीज भेल वगैरे असं अजून दुकानं लागायची आहेत. आज संध्याकाळपर्यंत दुकानं लागतली. इकडे शोरमा पण आहे. सिंधुदुर्ग बँकेचा पण महिला बचत गटाचा या महिला स्वयंसहायता बचत गट उत्पादित मालाचे प्रदर्शन आणि विक्री. थंडा वगैरे भेटतला. ही पाण्याची टाकी असा, त्याच्या पुढेच कणकवलीची लाईन असा. ही कणकवली प्रवेशद्वार म्हणून गेट क्रमांक 9 असा. हे बघा आपण मगाशी बघितलं. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. त्या साईडला पण हॉटेल आहे बघा. हायवे बंधूंचा चहा नाश्ता जेवणाची सोय. ट्रॅफिक बघा किती झाला. उद्या तर भरपूरच जाम असताना. हे पण हॉटेल आहे, चायनीज सेंटर. फुटवेअर लांजावरनं पण इले आहेत व्यापारी. हे पण नाश्त्याची वगैरे सोया, भांडी वगैरे इली आहेत. भांडी, कपडे, हॉटेल्स, त्याच्यानंतर खाजा वगैरे याची ब्लँकेट्स ही तुमका दुकानं बघू भेटतली. मागच्या बाजूला आरोग्य खात्याचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. लवकरात लवकर या. सगळ्यांची लगबग चालू आहे बघू शकता. कारण आज संध्याकाळपासून माणसा योग सुरुवात होतली. कारण फाटे 3 वाजल्यापासून दर्शनाक सुरुवात होतली. जे काय विधिवत पूजा होतली त्याच्यानंतर पहाटे सुरू होतला दर्शन. त्यामुळे माणसा रात्री 12 नंतर किंवा 10 नंतर जेव्हा जशी जशी एस टी चालू होतले तशी तशी येतली आहेत. या साईडला पण सेल वगैरे लागला. आपण या मसुरे साईडला जाऊया. त्या साईडला आपण गेलो नाही. तो 8 नंबर गेट हा तो मगाशी बघितलो आपण, जो मसुऱ्यासाठी आहे. आणि महावितरणाचं ऑफिस पण आता आहे. तो उजव्या साईडला वळलास तर इकडे हेलिपॅड पण इकडेच असतात. जे मान्यवर येतात म्हणजे मुख्यमंत्री वगैरे कोण येले तर या साईडला हेलिकॉप्टर उतारतात. हेलिपॅड इकडेच आहे. इकडे सगळी कपड्याची वगैरे दुकानं भेटतात तुमका. पूर्ण रोडवर तुमका कपड्याची दुकानं भेटतात. यांच्यासोबत आहेत होमगार्ड 2405 राणे प्रकाश देवगड. यांच्यासोबत आहेत महिला होमगार्ड 1655 स्मिता परब कणकवली. तर मंडळी या ठिकाणी रेस्क्यू फोर्स पण इलेली असा मंदिराच्या सेवेसाठी. कुठला अघटित होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन पण असा आणि रेस्क्यू फोर्स पण असा, होमगार्ड पण असत. आणि अंगणे कुटुंबियांचे जे स्वयंसेवक असतात ते पण हे काम करतले आहेत. त्यामुळे तुमका कुठली जरी अडचण असत त्यांना जरूर सांगा.